आयुष्यात एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तुम्ही जेव्हा आयुष्यात पुढे जाऊ लागता, स्वतःमध्ये बदल करू लागता, मोठी स्वप्न पाहू लागता आणि हळूहळू यश मिळवू लागता, तेव्हा सगळेच लोक तुमच्यासाठी आनंदी नसतात. काही लोक समोरून हसतात, सपोर्ट करत असल्याचं दाखवतात, तुमचं कौतुकही करतात, पण आतून ते तुमच्याबद्दल जळत असतात. कारण प्रत्येकाला तुमचं यश सहन होत नाही. काही लोकांना तुमची प्रोग्रेस पाहून मोटिवेशन मिळतं. ते तुमच्याकडून शिकतात, तुमच्यासाठी आनंदी होतात. पण काही लोकांना त्याच गोष्टीमुळे इन्सिक्युरिटी वाटायला लागते. त्यांना वाटतं, ही व्यक्ती माझ्यापेक्षा पुढे कशी गेली? लोक याचं एवढं कौतुक का करतात? याला एवढं यश कसं मिळतंय? आणि मग हळूहळू सुरू होतात टोमणे, निगेटिव्ह बोलणं, तुमच्या चुका शोधणं, तुम्हाला कमी दाखवण्याचा प्रयत्न. तुम्ही काही चांगलं केलं की त्यांना ते सहन होत नाही, पण तुम्ही चुकलात की त्यांना आतून आनंद होतो. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे अशा लोकांमध्ये कधी कधी आपलेच लोक असतात, मित्र, नातेवाईक किंवा खूप जवळचे लोक, जे समोरून तुमचं माणूस असल्यासारखं वागतात, पण आतून तुमच्या प्रगतीवर जळत असतात. आणि म्हणूनच जळणाऱ्या लोकांना ओळखणं आणि त्यांच्यासोबत योग्य पद्धतीने वागणं खूप गरजेचं असतं. कारण चुकीच्या लोकांवर वारंवार रिॲक्शन दिली की तुमची पीस, कॉन्फिडन्स आणि पॉझिटिव्ह एनर्जी हळूहळू संपायला लागते. तुमचं लक्ष स्वतःच्या ग्रोथवरून हटून लोकांच्या बिहेवियरवर जाऊ लागतं आणि मग माणूस मेंटली एक्झॉस्टेड व्हायला लागतो. पण लक्षात ठेवा, शहाणे लोक प्रत्येकाला उत्तर देत बसत नाहीत. ते शांतपणे स्वतःवर काम करत राहतात. कारण त्यांना माहीत असतं, लोकांचं जलसी थांबवता येत नाही, पण स्वतःची पीस नक्की वाचवता येते. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, जळणाऱ्या लोकांसोबत कसं वागावं याचे 10 प्रभावी नियम, जे तुम्हाला मेंटली स्ट्रॉंग बनवतील, इमोशनली मॅच्युअर बनवतील आणि टॉक्झिक लोकांपासून स्वतःची पीस वाचवायला शिकवतील. नियम नंबर 1, प्रत्येक गोष्टीवर रिॲक्शन देऊ नका. जळणाऱ्या लोकांना तुमची शांतता डिस्टर्ब करायला खूप आवडतं. ते मुद्दाम टोमणे मारतात, निगेटिव्ह बोलतात, तुम्हाला प्रोवोक करण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांना तुमचा रिॲक्शन पाहायचा असतो. तुम्ही रागावले, भांडलात, इमोशनली वीक झालात की त्यांना आतून समाधान मिळतं. पण मेंटली स्ट्रॉंग लोक प्रत्येक गोष्टीवर रिॲक्ट होत नाहीत, कारण त्यांना माहीत असतं, काही लोकांना उत्तर देण्यापेक्षा इग्नोर करणं जास्त पॉवरफुल असतं. लक्षात ठेवा, प्रत्येक भांडणाला उत्तर द्यायचं नसतं. काही लोकांना तुमची शांतताच सर्वात मोठं उत्तर असतं. नियम नंबर 2, तुमचं यश सगळ्यांना सांगू नका. प्रत्येकजण तुमच्या सक्सेसमध्ये आनंदी असेलच असं नाही. काही लोक तुमचं यश पाहून प्रेरित होतात, तर काही लोक आतून जळायला लागतात. म्हणून प्लॅन्स, इन्कम आणि पुढचं पाऊल प्रत्येकाला सांगत बसू नका. कारण काही लोक सपोर्ट कमी आणि निगेटिव्हिटी जास्त देतात. शांतपणे काम करा आणि रिझल्ट लोकांना स्वतः दिसू द्या. कारण शहाणे लोक मोठं यश मिळण्यापूर्वी मोठ्या घोषणा करत नाहीत. नियम नंबर 3, त्यांच्यासोबत कंपॅरिझन करू नका. जळणारे लोक सतत कंपॅरिझन करतात. त्याच्याकडे काय आहे, तो किती पुढे गेला. लोक त्याचं कौतुक का करतात? कारण कंपॅरिझन इन्सिक्युरिटी वाढवतं. पण तुम्ही त्यांच्या गेममध्ये पडू नका, कारण कंपॅरिझन मनाची शांती हिरावून घेतं. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं, प्रत्येकाची वेळ वेगळी असते. म्हणून स्वतःच्या ग्रोथवर फोकस करा. कारण आयुष्यात कालच्या स्वतःपेक्षा चांगलं बनणं हेच खरं यश असतं.
नियम नंबर 4, स्वतःची व्हॅल्यू कमी करू नका. काही लोक तुम्हाला कमी फील करवण्याचा प्रयत्न करतील, तुमच्या अचीवमेंट्स लहान दाखवतील, तुमच्या कॉन्फिडन्सवर परिणाम करतील, कारण त्यांना तुम्ही स्ट्रॉंग राहणं सहन होत नाही. पण लक्षात ठेवा, लोकांचं ओपिनियन तुमची व्हॅल्यू ठरवत नाही. तुमची व्हॅल्यू तुमच्या विचारांमध्ये असते, तुमच्या मेहनतीमध्ये असते. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवायला शिका, कारण जग त्याच व्यक्तीला महत्त्व देतं जी स्वतःची किंमत ओळखते. नियम नंबर 5, मर्यादा ठेवायला शिका. प्रत्येकाला तुमच्या पर्सनल लाईफचा ॲक्सेस देऊ नका, कारण काही लोक तुमच्या माहितीचाच वापर तुमच्या विरुद्ध करतात. म्हणून बाउंड्रीज ठेवणं खूप गरजेचं असतं. प्रत्येकाला तुमच्या प्लॅन्स, फीलिंग्स आणि विकनेसेस सांगू नका, कारण चुकीच्या लोकांसमोर जास्त ओपननेस धोका बनू शकतो. लक्षात ठेवा, प्रायव्हसी ही कमजोरी नाही, ती मॅच्युरिटीची निशाणी आहे. नियम नंबर 6, शांतपणे सक्सेसफुल बना. जळणाऱ्या लोकांना सगळ्यात जास्त त्रास कशाचा होतो माहीत आहे का? तुमच्या सक्सेसचा. म्हणून त्यांच्यावर राग करण्यात वेळ घालवू नका. स्वतःवर काम करा. इतके स्ट्रॉंग बना की तुमचं यशच त्यांना उत्तर देईल, कारण आयुष्यात सगळ्यात मोठा बदला म्हणजे आनंदी आणि सक्सेसफुल होणं. नियम नंबर 7, सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही कितीही चांगले असला तरी काही लोक तुमच्यावर जळणारच. म्हणून प्रत्येकाला इम्प्रेस करण्याच्या नादात स्वतःला बदलू नका, कारण जे लोक तुमच्यावर खरंच प्रेम करतात ते तुम्हाला जसे आहात तसे ॲक्सेप्ट करतात, आणि जे लोक नेहमीच कमी काढतात त्यांच्यासाठी तुम्ही कितीही बदललात तरी ते खुश होणार नाहीत. म्हणून स्वतःसाठी जगा, लोकांसाठी नाही. नियम नंबर 8, इमोशनली स्ट्रॉंग बना. लोक बोलतील, टोमणे मारतील, क्रिटिसाइज करतील, पण जर तुम्ही मेंटली स्ट्रॉंग असाल तर कोणाच्याही शब्दांनी तुमची पीस खराब होणार नाही. कारण इमोशनली स्ट्रॉंग लोक प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेत नाहीत, ते इमोशन्स कंट्रोल करायला शिकतात. म्हणून इमोशनल कंट्रोल शिकणं खूप गरजेचं आहे, कारण शांत मन हेच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सामर्थ्य असतं. नियम नंबर 9, योग्य लोकांच्या सहवासात राहा. तुमच्या आसपासचे लोक तुमचं माइंडसेट ठरवतात. म्हणून सतत निगेटिव्ह, मत्सरी आणि टॉक्झिक लोकांसोबत राहू नका. अशा लोकांपासून डिस्टन्स ठेवा, कारण काही लोक तुमची एनर्जी संपवतात आणि काही लोक तुमच्यात कॉन्फिडन्स वाढवतात. म्हणून पॉझिटिव्ह लोकांसोबत राहायला शिका, कारण योग्य कंपनी आयुष्य बदलू शकते. नियम नंबर 10, त्यांना प्रूव्ह करण्यासाठी नाही, स्वतःसाठी जगा. जळणाऱ्या लोकांना दाखवण्यासाठी यशस्वी होऊ नका, स्वतःच्या हॅपीनेससाठी जगा. कारण जेव्हा तुम्ही लोकांच्या ओपिनियनपेक्षा स्वतःच्या पीसला महत्त्व देता तेव्हा आयुष्य खरं सुंदर बनायला लागतं. लक्षात ठेवा, लोकांचं काम बोलणं आहे, पण तुमचं काम स्वतःचं आयुष्य घडवणं आहे. म्हणून लोकांना प्रूव्ह करण्यात वेळ घालवू नका, स्वतःला इम्प्रूव्ह करण्यात वेळ घाला. लक्षात ठेवा, जगात प्रत्येकजण तुमच्या यशात आनंदी होणार नाही. काही लोक तुम्हाला वर जाताना पाहून आतून जळतील, कारण प्रत्येकाला दुसऱ्याची प्रोग्रेस सहन होत नाही. तुम्ही मेहनत कराल, स्वतःला बदलाल, मोठं काहीतरी करण्याचा प्रयत्न कराल की काही लोक तुमच्यावर प्रेम करण्याऐवजी तुमच्यावर जळायला लागतील. ते तुमच्या चुका शोधतील, तुम्हाला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतील, तुमच्या कॉन्फिडन्सवर परिणाम करण्याचा प्रयत्न करतील. पण त्यासाठी स्वतःला थांबवू नका, कारण आयुष्यात लोकांचं काम बोलणं आहे, पण तुमचं काम स्वतःचं आयुष्य घडवणं आहे. लक्षात ठेवा, सूर्य चमकणं थांबवत नाही, फक्त काही लोकांना त्याचा प्रकाश सहन होत नाही. त्याचप्रमाणे तुम्हीही तुमचं काम करत राहा, शांतपणे पुढे जात राहा,
स्वतःवर काम करत राहा, कारण खऱ्या स्ट्रॉंग लोकांना लोकांच्या जलसीपेक्षा स्वतःच्या ग्रोथची जास्त काळजी असते. म्हणून लोक काय बोलतात, कोण जळतं, कोण क्रिटिसाइज करतं याकडे जास्त लक्ष देऊ नका, कारण प्रत्येक रिॲक्शन तुमची एनर्जी कमी करत असते आणि शहाणे लोक त्यांची एनर्जी योग्य ठिकाणी वापरतात. स्वतःला मेंटली स्ट्रॉंग बनवण्यात, स्वतःचं फ्युचर घडवण्यात आणि स्वतःचं हॅपीनेस जपण्यात. लक्षात ठेवा, लोकांचं जेलसी तुमची चूक नसते. अनेक वेळा ती तुमच्या व्हॅल्यूची निशाणी असते, कारण लोक त्याच व्यक्तीवर जास्त जळतात जी व्यक्ती काहीतरी वेगळं करत असते, जी स्वतःच्या आयुष्यात पुढे जात असते. म्हणून कोणाच्या जेलियसमुळे स्वतःची चमक कमी करू नका, कारण तुमचं यश, तुमची मेहनत आणि तुमची पीस हीच तुमची खरी ताकद आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, कारण तुमचा एक लाईक असेच आणखी पॉवरफुल आणि मोटिवेशनल व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मोटिवेशन देतो. आणि जर तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर तुम्हाला असेच इमोशनल स्टोरीज, लाईफ चेंजिंग थॉट्स, सायकोलॉजी फॅक्ट्स, सेल्फ रिस्पेक्ट, मोटिवेशन आणि आयुष्य बदलून टाकणारे मोटिवेशनल व्हिडिओज पाहायला मिळतील. आणि हो, कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही आयुष्यात जळणाऱ्या लोकांचा सामना कसा करता. कोणीतरी तुमच्या सक्सेसवर जळलं आहे का? कधी कोणीतरी तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न केला आहे का? कारण तुमचा एक अनुभव कदाचित दुसऱ्या कोणाला मेंटली स्ट्रॉंग बनवू शकतो आणि अशा टॉक्झिक लोकांपासून स्वतःची पीस कशी वाचवायची हे शिकवू शकतो. लक्षात ठेवा, जगात प्रत्येकजण तुमच्या यशात आनंदी होणार नाही, पण त्यासाठी स्वतःची स्वप्न सोडू नका. शांतपणे मेहनत करत राहा, कारण एक दिवस तुमचं यशच सगळ्या लोकांना उत्तर देईल. पुन्हा भेटू अशाच एका इमोशनल आणि पॉवरफुल व्हिडिओमध्ये.